तर चांगली इमेज तयार करण्यासाठी अजितदादा गटाकडून 200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही चांगली इमेज तयार करण्याचा भाग आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। की अजितदादांच्या पक्षाने अरोरा नावाच्या एका व्यक्तीला 200 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। कशाचं दिलंय? ते इमेज बिल्डिंगचं दिलंय। लोकांपर्यंत आपण पोहोचायचं कसं, आपलं इमेज कशी लोकांपर्यंत पोहोचायची, ते इमेज बिल्डिंगचा हा एक भाग दिसतोय। अरोरांनी सांगितलं वाटतंय काल परवा की आता मंदिरात जावा, तिथून तुमची सुरुवात करा। त्यामुळे हे क्रेडिट खरं तर अरोरांना आपल्याला द्यावं लागेल, ज्यांनी 200 कोटी देऊन आता त्यांची स्ट्रॅटेजी अजितदादांची ते बनवत आहेत। जे अरोरा सांगतील ते दादांना ऐकावं लागेल। त्यामुळे अरोरांनी सांगितलं असावं, आज तुम्हाला मंदिरात जावं लागतंय, उद्या तुम्हाला तिथं सभा घ्यावी लागते, उद्या असे कपडे घालावे लागतील, केस असे कापावे लागतील, अशा पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल। त्यामुळे कन्सल्टंट जसे बोलतात तसं दादांना त्या ठिकाणी करावं लागेल। असे दादा पूर्वीचे नव्हते। देवळात जर कोणी जात असेल, देवासमोर नतमस्तक होत असेल तर त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे। आणि दादांसारखे एक व्यक्तिमत्व जे कदाचित आजपर्यंत फार कमी वेळा मंदिरात गेले असतील, ते तिथं जात असतील तर स्वागतच करायला पाहिजे। आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार गेलेत असं आम्हाला कळतंय। रोहित पवार आता त्यांच्या पायाखालची मुळात वाळू घसरलेली आहे। अजित पवार अशी एक शख्सियत आहे की त्यांच्या विकासाच्या आणि त्यांच्या स्वभावाच्या प्रशासनावर असलेल्या पकडीवरती आजपर्यंत त्यांनी राजनीती केलेली आहे किंवा राजकारण केलेलं आहे। अरोरांना काम द्यायचं नाही द्यायचं हा सगळा वेगळा विषय आहे। त्याच्यामुळे ते हतबल झालेले आहेत, म्हणून वैफल्यातून झालेलं हे त्यांचं विधान आहे।